मुंबईतल्या धारावीमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे। मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे। कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला या जमावाने इथे रोखलेला आहे। सोबतच पथकाच्या गाडीची देखील तोडफोड करण्यात आली। शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरलेला होता आणि त्यामुळे धारावीमध्ये मोठा तणाव निर्माण झालाय। सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात सारखे कसं होतात। रोज चॅनलवर हिट अँड रन, ड्रग्ज, कोयता गँग आणि आता तणावपूर्ण वातावरण हे सातत्याने कोण होतंय? ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष चे त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि त्यांचे मित्रच पक्ष, तो काय नवीन शब्द आज निघालाय, वाचाळवीर। भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यावरच वाचाळवीर कसे या राज्यात येत आहेत याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे। दादा, मुस्लिमांना तिकीट देणार आहे 10% वगैरे, आता काय नवीन कशासाठी? नवीन आहे की नाही मला माहिती नाही, आणि तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना। कुणाला तिकीट कोणी द्यायचा त्यांचा अंतर्गत। भाजपसोबत जाऊनही आपलं पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षत्व इमेज कायम ठेवण्यासाठी धडपड ही सगळी, हे मला कसं सांगता येईल? कारण का ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते संविधानाच्या विरोधात बोलतात, समाजात तेढ निर्माण करण्यासारखी भाषणं करतात, त्याला या राज्याचे गृहमंत्री डिफेंड करतात। त्याच्यापेक्षा जास्त मी काय बोलायची गरज नाही मला वाटते। ते दुर्दैव आहे। काही राज्यामध्ये जवळ आहे, तर हा जो चिन्हांबाबतचा निर्णय आहे तर त्याच्या कधीपर्यंत तुम्हाला अपेक्षित आहे? पुढची सुनावणी कधी आहे? पुढची सुनावणी बुधवारी आहे। बुधवारी पुन्हा केस बुधवारी आहे। मनोज जरांगे उपोषणाला बसले, उद्यापासून वेगवेगळ्या जिल्ह्यात। तर मुंबईतल्या धारावीमध्ये तणावपूर्ण स्थिती आहे। मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून वाद निर्माण झालेला होता। प्रशांत बडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली सध्याची अपडेट आपण जाणून घेऊया। प्रशांत, सध्याची नेमकी काय स्थिती आहे? अजिंक्य, माझ्या मागे जर थेट चित्र बघितलं आपण तर हा 90 फीट रोड आहे धारावीचा, आणि याच्या बरोबर समोर असलेली ही जी मस्जिद आहे, ह्या मशिदीचा हाईटवरून जे आहे ते महानगरपालिकेने या ठिकाणी तोडक कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते। मात्र जर आपण बघितलं तर आता मोठ्या संख्येने या ठिकाणचे जे मुस्लिम समुदाय आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे। 90 फीट रोड पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद आहे। गेल्या 2 ते 3 तासापासून ह्या रस्त्यांवर मोठ्या संख्येने मुस्लिम जे आहेत ते आलेले आहेत, आणि ही मस्जिद आम्ही तोडू देणार नाही असा निर्धार त्यांनी केलेला आहे। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात आहे। एकूणच या सगळ्या रस्त्यांवर आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने जो धारावीमधील मुस्लिम समुदाय आहे त्याबरोबर आजूबाजूच्या विभागातील देखील लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत, आणि आता सध्या पूर्णपणे तणावाची स्थिती या ठिकाणी आहे। पोलीस यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत। मात्र जे या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचलेले होते त्यांच्या गाडीची तोडफोड झाल्याची माहिती आहे। काही नेते मंडळी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। अजिंक्य, प्रशांत, आणि इथली परिस्थिती नेमकी निवळण्याच्या अनुषंगानं काय केलं जाते? आपण म्हणालात पोलीस आहेत, तिथं उपस्थित अधिकारी आहेत पोलिसांचे, सोबतच राजकीय नेते देखील आलेले आहेत। काय नेमकं त्याबद्दल सध्या केलं जात आहे? प्रशांत, त्याबद्दल काय सांगताय? अजिंक्य, सुमारे 2 ते 3 तास झालेले आहेत, आणि मुंबई महानगरपालिकेला या ठिकाणी जे इथले नागरिक आहेत त्यांनी सांगितलेलं की ही मशिदीवर कारवाई करू देण्यात येणार नाही, आणि ही कारवाई कशा प्रकारे स्थगित करण्यात येईल यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते राजकीय नेते मंडळी त्याचबरोबर पोलीस जे आहेत ते करत आहेत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, त्यामुळे पोलीस अधिकारी प्रयत्न करीत आहेत की लवकरात लवकर या जमावाला शांत करण्यात यावं, आणि ही कारवाई जी आहे ते पुढे ती कॅरी फॉरवर्ड करता येते का या संदर्भातली चर्चा सध्या सुरू आहे। आणि एकूणच या जमावाचं म्हणणं आहे की ही मशीद जी आहे ती 50 वर्षापेक्षा जास्त जुनी आहे, त्यामुळे यावर कारवाई होता कामा नये। हे अचानक जी कारवाई महानगरपालिकेने केलेली आहे, करायला या ठिकाणी आलेले आहेत, तर त्या कारवाई जी आहे ती थांबवण्यात यावी, आणि त्यासाठीचे प्रयत्न सध्या हे नागरिक करत आहेत, आणि ह्या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न प्रशासनाने या ठिकाणचे लोकप्रतिनिधी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। ठीक आहे प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल, आणि या संदर्भातले अपडेट सातत्यानं तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। दरम्यान धारावीच्या या तणावावर राऊतांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया। स्थिती निर्माण झाली आहे, मशिदीचा भाग पाडण्यासाठी अधिकारी आले होते आणि वाद झाला। त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। काही प्रमुख लोक धारावीतले सर्वपक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत, नेत्यांना भेटतायत,
शांतपणे मुंबईमध्ये यातले मार्ग निघावे लागतील. तर शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरलेला होता आणि त्यामुळे धारावीमध्ये तणावाची स्थिती निर्माण झालेली होती. या जमावानं पालिकेच्या गाडीच्या काचा देखील फोडलेल्या होत्या. मशिदीचा अवैध भाग तोडण्यावरून हा सगळा वाद निर्माण झालेला होता. मात्र इथली परिस्थिती आता नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सातत्यानं केले जात आहेत. नोटिस दिया था ऐसा ही बता रहे थे, तो उस वक्त क्या हुआ था? ऐसे ही हो गया था, बातचीत करके खत्म हो गई थी. अब इलेक्शन करीब आया है तो फिर इसको मतलब हल नहीं निकला था, ठंडे बस्ते में डाल दिया गया। अब इलेक्शन करीब आया है फिर इसको बाहर दिया गया है. तो आपने सुना, ये लोकल लोगों का कहना है पिछली बार जब नोटिस दिया था तब भी कुछ इसी तरह के हालात यहाँ थे, उस वक्त इसे ठंडे बस्ते में डाल दिया गया था, कोई हल नहीं निकाला गया था. कुछ इसी तरह का इस वक्त भी हुआ है, लोगों का कहना है. चुनाव नजदीक है, ऐसी उम्मीद भी थी उन्हें. जी. तर स्थानिकांची प्रतिक्रिया देखील आपण पाहिली. सूरज ओझा आपले प्रतिनिधी या संदर्भातली माहिती आपल्याला देत होते. पालिकेच्या पथकाच्या गाडीची तोडफोड झाल्यानंतर परिस्थिती आणखी तणावपूर्ण बनलेली होती. मात्र सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. काही वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत. या भागातले राजकीय नेते देखील, लोकप्रतिनिधी सुद्धा इथली परिस्थिती जी तणावपूर्ण बनलेली होती ती नियंत्रणात आणण्यासाठी तिथं पोहोचलेले आहेत. चर्चा करतायत स्थानिकांसोबत आणि पुन्हा एकदा ही सगळी परिस्थिती निवळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. कर रही है और उसे ही डिमोलिश करने के लिए वो यहाँ पर आई है, ऐसा बीएमसी का दावा है. लेकिन यहाँ के जो लोग गणपतीत विसर्जनाचा मिरवणुकीवर दगडफेक करण्याचं सगळ्या ठिकाणचं जे डिझाईन आहे, मोडस ऑपरेंडी सारखी आहे. आणि त्यानंतर जर आमचा मित्र पक्षाचा पण कोणी नेता या संबंधात मुस्लिम लागून चालांचा जर दबाव आणणार, आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून मी देवेंद्र फडणवीसला पत्र पाठवून भारतीय जनता पक्षाचा, महाराष्ट्राचा जनतेचा आणि मुळातली जी युती भाजप शिवसेना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना यात व्यक्त केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आता वोटची हा मुद्दा जो आपण उपस्थित केला, नक्की कसं पाहताय? आपण बघूया की लोकसभेत मी, उद्धव ठाकरे, त्यांच्या नेत्यांनी, अरविंद सावंत पासून सगळ्यांनी ज्या शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरल्यानंतर धारावीमध्ये तणाव निर्माण झालेला होता. अजूनही इथली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. धारावीमध्ये ग्राउंड झिरोवर एबीपी माझाचे प्रतिनिधी इथल्या सगळ्या घडामोडींचा आढावा घेऊन सातत्यानं तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत. कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला इथल्या जमावानं रोखलेलं होतं आणि आत्ताची जी अपडेट येते त्यानुसार जमावाला शांत करण्यासाठी नेते मंडळी देखील आता रस्त्यावर उतरल्याचं दिसतंय. खासदार वर्षा गायकवाड, अनिल देसाई आणि राजेंद्र कोरडे या तणावग्रस्त भागामध्ये सध्या दाखल झालेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते देखील धारावीत आहेत आणि जमावाला शांत करण्यासाठी नेते मंडळी, पोलीस अधिकारी रस्त्यावर उतरलेले आहेत. खासदार वर्षा गायकवाड, खासदार अनिल देसाई, राजेंद्र कोरडे ही नेते मंडळी सुद्धा आता धारावीमध्ये दाखल झालेली आहेत आणि इथल्या सगळ्या स्थानिकांना शांत करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. ही दृश्य आपण सध्या पाहतो, धारावीतली दृश्य आहेत. मशिदीचा बेकायदेशीर भाग तोडण्यावरनं धारावीमध्ये काहीसा तणाव निर्माण झाला होता. अतिरिक्त पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते देखील धारावीमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्या अनुषंगानं सुद्धा आता पोलीस कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येनं तिथे दाखल होत आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील या सगळ्या परिसरामध्ये सध्या तैनात करण्यात आल्याचं दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.